बाई तुझा आशीर्वाद. आजचा 2 जूनचा भाग प्रेक्षकांनो खरंच खूप उशिरा आला आहे. तर प्रेक्षकांनो होतं असं की आता चंद्रकांत अवनीवरती जबरदस्ती करत असतो लग्नासाठी. पण अवनी स्वतः राजाच्या मागे लपून राजाचा हात पकडत चंद्रकांतच्या तोंडावर सांगून टाकते की मला तुमच्यासोबत परत यायचं नाही आहे. आणि याचा अर्थ पोलीस लोकं असं काढतात की राजा आणि अवनीचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम आहे. चंद्रकांत आता राजाला वठणीवर आणण्यासाठी त्याच्या कुटुंबाला कुत्र्यासारखं मारून संपवायला सांगतो त्याच्या गुंडांना. पण नमीने ऐनवेळी चक्र फिरवल्याने सगळा त्याचा प्लॅनच बट्ट्याबोळ होतो. कारण नमी फोन करून पायलला आपल्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेते. कारण आत्याने काकाने तिला खोलीत कोंडलेलं असतं. पायल एक वेगळाच सरबत पाजून त्या गुंडांना बेशुद्ध करते आणि महेशचा प्लॅन फ्लॉप होतो. पोलिस स्वतःहूनच अवनीला आता ह्या सगळ्याची जाणीव करून देतात की राजासोबत तिचं लग्न करणं किती महत्त्वाचं आहे आणि जर तिने तसं नाही केलं तर विवानसोबत लग्न करावं लागेल. आणि म्हणूनच अवनी आणि राजाचं पोलीस स्टेशनमध्येच स्वतः पोलीस चंद्रकांतच्या नजरेसमोर विवानच्या नाकावरती टिचून लग्न लावून देतात धूमधडाक्यात. आता हे सगळं होतंय तरी कसं ते आपण बघूयात. त्यासाठी भाग आवर्जून शेवटपर्यंत बघा. हवालदार घेऊन जातो राजाला एका रूममध्ये आणि त्यानंतर तो त्याला खुर्चीवरती बसायला सांगतो. जेव्हा तो वळतो ना त्यावेळेला राजाला वाटतं की आई शपथ आता हा बंदूक काढतो की काय. राजा त्याचे पाय पकडून त्याची माफी मागतो की साहेब 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 मला काय करू नका साहेब. माझं एन्काउंटर करणार आहात का तुम्ही साहेब, मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा तो हवालदार त्याच्यावरती वचकतो की गापच, बंदूक दिसते इथे, दिसते का नाही ना, उठ बस तिथे, चल तुझ्यासारख्या आयऱ्या गायऱ्याचा एन्काउंटर करायला मी काय रिकाम टेकडा आहे, कोण आहेस तू. राजा घाबरत सांगतो की ड्रायव्हर आहे साहेब. हवालदार विचारतो की मला एक सांग, तुझं त्या पोरीशी काय संबंध आहे रे, ती पोरगी तुझ्यासोबतच का पळून आली. तेव्हा राजा उत्तर देतो की साहेब विश्वास आहे त्यांचा माझ्यावरती. तो हवालदार विचारतो की विश्वास, प्रेम नाही आहे, तुझं प्रेम आहे की नाही, खरं खरं सांगायचं, आई रक्ताची शपथ आहे तुला. त्यावर राजा आता इमोशनल होऊन विचार करतो, माझी आई नाही आहे पण तुम्ही अगदी बरोबर ओळखलात साहेब. तो हवालदार म्हणतो की हवालदार पोलिसांची नजर आहे, त्यांची नजर नेहमी पारखीच असते. आता तो हवालदार राजाला विचारतो की मला सांग, त्या पोरीचं बी प्रेम आहे ना तुझ्यावरती. त्यावर राजा म्हणतो की साहेब आता तुम्ही एवढा अनुभव मानस, तुमच्यापासून कधी काही लपलं आहे का. आणि तो रिक्वेस्ट करतो की साहेब बाहेर इतका सगळा राडा झाला आहे, ते लोक सोडणार नाहीत मला, त्यावरती काहीतरी तोडगा द्या ना साहेब. त्यावर तो हवालदार थोडा विचार करतो आणि म्हणतो की असं आहे तर. राजा विचारतो की कसं आहे सर. तो हवालदार सांगतो की हे बघ, आता त्या पोरीला घेऊन जाऊन ती लोक त्या गेंडेसोबत तिचं लग्न लावून देतील आणि तुझ्या अख्ख्या फॅमिलीला गाडून टाकतील. राजा धक्क्याने विचारतो की पण तुम्ही तर म्हटलात ना हे कायद्याचं राज्य आहे. तो हवालदार म्हणतो की ते पोलीस स्टेशनात बाहेर ही जनावरं मोकटच फिरतात. राजा पुन्हा रिक्वेस्ट करतो की असं करू नका ना साहेब, अहो तुमच्या हुशारीवरच्या बांबूवरती तर आमच्या आयुष्याचा तंबू उभा आहे ना साहेब, बघा ना साहेब काहीतरी करा ना साहेब. तो इतक्या विनवण्या करत असतो की हवालदार आता संभ्रमातच पडतो. चंद्रकांत अवनीला घरी चालायला सांगतो. त्यावेळेला अवनी त्याला एक अट घालते की ठीक आहे येईन मी तुमच्यासोबत, पण आधी मला तुम्ही वचन द्या की त्या विवानसोबत तुम्ही माझं लग्न लावून देणार नाहीत. अतिशय वाईट मुलगा आहे तो, तुम्ही शोधून आणला असला तरीही. चंद्रकांत 2 पावले मागे सरकतो धक्क्याने. हे बघा बाबा, तुम्ही याची गॅरंटी देत असाल तरच मी तुमच्यासोबत येते. त्यावर चंद्रकांत विचारतो की जन्मदात्या बापाकडे गॅरंटी मागते असतो, ठीक आहे मग मला पण तू एक वचन द्यायचं की त्या फालतू ड्रायव्हरसोबत तुझे कुठतेही कसलेही संबंध राहणार नाहीत. अवनीलाही धक्का बसतो. आता बाहेर राजा देवीकडे प्रार्थना करत असतो की सगळं काही सुखरूपच होऊ देत. त्याच्यावरती त्या सिनियर इन्स्पेक्टर आणि हवालदाराची नजर असतेच. आता तो हवालदार सिनियर इन्स्पेक्टरला सांगतो की मॅडम बघताय ना, मला तर 100% वाटते कन्फर्म प्रेमाचा मॅटर आहे, नाहीतर बघा ना स्वतःच्या जीवावरती उदार होऊन ते इथपर्यंत कशाला आले असते. माझी खात्री आहे की नक्कीच प्रेमाचं मॅटर आहे, त्याची तगमग बघा ना किती होते. आता ती सिनियर इन्स्पेक्टर त्याच्याकडे पाहतच असते. तेव्हा तो सांगतो की मॅडम
म्हणजे माझ्यापेक्षा जास्त अनुभवी तुम्हीच आहात ना, तुम्ही ओळखू शकता. खरं तर तिकडे अवनीला मोठा धक्का बसलेला असतो की चंद्रकांत अविश्वास दाखवतोय तिच्यावरती. चंद्रकांत आधी तर अट करतो की तू त्या फालतू ड्रायव्हरला बोलायचं नाही, त्याच्याशी कुठलाच संबंध ठेवायचा नाही, पळून जायची तर गोष्ट आता लांबच राहू देत. अवनी तिथे विचारते की इतकंच ओळखलं तुम्ही मला? एवढाच विश्वास आहे तुमच्या माझ्यावरती? तुम्हाला इतकंच वाटतंय की त्याच्यासोबत डायरेक्ट घरातून निघून आली आहे मी? त्यावर चंद्रकांत तिच्यावरती लांछन लावतो की निघून नाही, तू पळून आली आहेस त्याच्यासोबत. अवनीला आता हसावं की रडावं कळत नाही. ती विचारते की बाबा इतकंच ओळखलेत का हो तुम्ही मला? तुमचा जर हाच रोख असेल ना तर मी तुमच्यासोबत परत काय यायचं, जर तुमचा माझ्यावरती विश्वासच नसेल तर. चंद्रकांत अवनीवरती भडकतो की काय काय कळतं काय गं तुला? एवढी मोठी झाली आहेस का तू की बापाला अक्कल शिकवायला निघाली आहेस? चिमुरडी आहेस तू, गाढव आहेस, गाढव एक नंबरचे. काय कळतं काय गं तुला? आणि त्यानंतर तो शांत होतो. अवनीला आपल्या बाजूने वळवून तो सांगतो की हे बघ, झालं ते गंगेला मिळालं, ते सोडून देऊ ते आपण. तू माझ्यासोबत खरी चल, इथून पुढे तुझं सगळं अगं छानच होणार आहे. आपण मस्त तुझं विवानसोबत लग्न लावून देऊयात. आणि त्या ड्रायव्हरचं, त्याचं काय करायचं ते माझं मी बघतो. त्या ड्रायव्हरचा कोणाला कानाचा कोस बी कळणार नाही. चंद्रकांताला आता अवनी गप्पा आहे याचा अर्थ असा वाटायला लागतो की चला अवनीला आपलं म्हणणं पटलंय. आणि तो म्हणतो की चल माझ्यासोबत घरी चल, येतेस ना बाळा? अवनी कप गुमान बाहेर यायला निघते आणि चंद्रकांतचा आनंद कोकणाला भिडतो. त्याला वाटत असतं की चला अवनीने हे सगळं मान्य केलं आहे. तर बाहेर विवान महेशला जाब विचारत असतो की काय आहे हे सगळं? आमच्याकडे खूप पॉवर आहे, आमचे खूप ओळखी आहेत, हेच म्हणत होता ना? काय झालं मग? वापर ना तुझ्या ओळखी, आण ना तुझ्या बहिणीला परत. कुठे गेली तुमची आता पॉवर? महेश आता इतका वैतागतो की विवान गप्प बस जरा. विवान आता डायरेक्ट त्यांच्याबद्दल अपशब्द वापरतो की किती फालतूचे लोक आहात तर तुम्ही, काही करू शकत नाही, साधं तू तुझ्या बहिणीला आतून बाहेरसुद्धा काढू शकत नाही आहेस. महेश त्याच्या अंगावरती हात उगारतो. त्यावर आता विवान पण त्याच्या अंगावरती हात उगारतो. आता महेशची गुंड विवानच्या अंगावर धावून येतात. विवान त्याच्यावरती पुन्हा अरेरावी करतो की काही उपयोग नाही आहे तुमच्या या सगळ्या पॉवरचा, वापरतोयस का? वापरता असेल तर वापर, बघ तुझ्या बहिणीला बाहेर काढता येते का? महेश 2 पायऱ्या वर चढतो पण परत फिरतो. त्याला विवानचा कितीही राग आलेला असला ना तरीही तो स्वतःला शांत ठेवतो. अवनी बाहेर येते तेव्हा ती सिनियर इन्स्पेक्टर विचारते की चला काय बोलणं झालं तुमचं, काय ठरवलं आहे तो? आता चंद्रकांत स्वतःच फुशरक्या मारतो की अवनीला चूक लक्षात आली आहे तिचे की या फालतू ड्रायव्हरसोबत तिने यायला नको होता. ती घरी येते माझ्यासोबत. ऐकून तो राजा आणि त्या इन्स्पेक्टर हवालदाराच्या पायाखालचीही जमीन हादरते की हो. पण दुसऱ्याच सेकंदाला अवनी जाऊन राजाचा हात पकडून उभी राहते आणि राजाच्या पाठीमागे थांबूनच ती सांगते की मला नाही जायचं आहे यांच्यासोबत. इकडे नमीला खोलीमध्ये कोंडून ठेवलेलं असतं कारण तिला दांगटांच्या घरी ते जाऊ देत नसतात. आता दत्तू काका दरवाजा उघडतो आणि तिला फक्त जेवणाचं ताट आणून देतो. नमी आरडाओरडा करत असते. दत्तू काका तिच्यावरती वचकतो की गप गुमान जेवून घे आणि एक गोष्ट, वरडू नगस, उगाचच घसा बसेल तुझा. आणि जबरदस्ती दरवाजा लावून घेतो तो. नमीला आता इतकं टेन्शन आलेलं असतं की काय करावं सुचत नसतं. तिला दांगटांसाठी काय करायचं असतं पण नक्की काय? आणि तिची वकिली बुद्धी कामाला लागते. ती पटकन पायलला फोन करते. पायल फोन रिसीव करताच विचारते की बोला मोठ्या जाऊबाई, आता दांगटांच्या घरी नक्की काय कुटाणा झाला, गुंड कसे आले होते, दांगटांना धमकी कशी दिली, ते सगळं ती पायलच्या कानावर घालते आणि त्यांचाच वेगळा प्लॅन ठरतो. इकडे अवनी स्पष्ट चंद्रकांताला सांगते की मला कळलंय की तुमचा जर माझ्यावरती विश्वास नाही आहे तर माझाही तुमच्यावरती विश्वास नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते करा, पण मी परत येणार नाही. चंद्रकांत तिच्यावरती जोर जबरदस्ती करायला लागतो की अवनी तुला गुपचूप घरी चल म्हणलेलं कळतं की नाही? त्यावर आता ती सिनियर इन्स्पेक्टरमध्ये पडून सांगते की ताकीद देते. काय देशमाने साहेब, कमी ऐकायला येतं का तुम्हाला? मुलगी नको म्हणते तर अशी जोर जबरदस्ती नाही करू शकत तुम्ही तिच्यावरती. त्यावर चंद्रकांत प्रचंड भडकतो. त्या इन्स्पेक्टरकडे तो 5 मिनिटं वेळ मागतो. आता अवनी आणि राजाचे धाबे त्यानंतर की 5 मिनिटात हा असं काय करेल की अवनी स्वतःहूनच त्याच्यासोबत घरी जायला तयार होईल. आता त्या हवालदाराला खुणखुणी लागते की राडा होऊ शकतो म्हणून तो आधीच अवनी आणि राजाला
पोलिसांच्या केबिनमध्ये पाठवून देतो. इकडे चंद्रकांत महेशला बाजूला घेऊन येतो आणि त्याला जबाबदारी सोपवतो. एक काम कर, आपली माणसं आहेत ना ह्या ड्रायव्हरच्या घरी, त्यांना सांग की त्याच्या घरच्यांना इतकं मारा, त्याचे व्हिडिओ शूट करून मला पाठवा. ते व्हिडिओ त्याला दाखवतो आणि बघच मग की तो ड्रायव्हर स्वतःहून अवनीला आपल्या घरी आणून सोडतो की नाही ते बघच. चंद्रकांत देशमानेच्या इब्रतीशी खेळणाऱ्याची काय गत होते ते मला आता अख्ख्या जगाला दाखवून द्यायचं आहे. चल जा पटकन. आणि इथे फोन कसला करतोयस रे, मूर्ख आहेस का? पोलीस स्टेशनाच्या बाहेर जाऊन बोल जरा. आता तोपर्यंत नमी आणि पायलचा प्लॅन ठरलेला असतो. तिकडे आता दांगटांच्या घरी बसून बसून चंद्रकांतचे गुंड इतकं वैतागलेले असतात. ऊन पण जास्त झालं येईल का, करपायचं बघूत आला असं बोलतात. आणि इतक्यातच काय जबरदस्त एंट्री घेते राव पायल. ती काय घेऊन आले माहिती आहे? थंडगार सरबत. त्याचा गाडा घेऊन येते ती अचानकच. आणि जेव्हा ती येते तेव्हा नमी तिला खिडकीतून बघते आणि दोघी एकमेकींना इशारा करतात. आता जेव्हा पायल येते तेव्हा तो गुंड तिच्या अंगावर धावून जातो की इथे काय काम आहे तुझं. तेव्हा पायल त्याला सांगते की साहेब, अहो सरबत विकायला आले मी, आपल्याकडे सगळं थंडच मिळतं आणि बाकीचे पण सगळे ज्यूस आहेत. आता अचानकच पाण्या तिच्याकडे येतो. तो गुंड त्याला अडवतो. पाण्यात त्याच्यावरतीच पोचकतो. थांब ना, काय पळून जातो काय झालं मी. पायाला तो बाजूला घेऊन येतो आणि दमदाटी करतो की पाहिले कशासाठी आलेस इथे, तुला कळतंय का इथे काय राडा झाला आहे ते. त्यावर आता ती लाडीगोडीने विचारते की पानू, मग तू सांगायचंस ना मला फोन करून. पाण्या तिला धमकी देतो की पाहिले गुपचूप इथनं जा नाही तर लाथा खाशील. काय पाण्या, बिचारी ती तुलाच वाचवायला आली तू तिच्यावरतीच आरेरावी करतोय. पायल सांगते, पानू थांब ना तू 1 मिनटं. अय्या आपल्या घरी पाहुणे आलेत, तुम्ही सगळेजण बसा सगळेजण. तुम्हाला कुठला सरबत प्यायचा तेवढं सांगा. पाण्या आता तिच्या कानामध्ये कुजबुजतो की तुला काय वाटतं, पाहुणे आहेत हे? पाहुणे नाही आहेत, गुंड आहेत, मारायला आलेत मला. पायल त्याला सांगते की गप्प बस, कोणी तुला काही करू शकत नाही. पाण्या तिला रागवत असतो की तुझ्या डोक्यातले स्क्रू काय ढिले झालेत काय. पण आता हा प्लॅन नमी आणि पायलचा आहे. नमी मस्त आता पायलना मस्त आता थंडगार असा सरबत त्या गुंडांना देते. त्यांचा पाहुणचार करते असंच दाखवत असते. आता ते सरबत पीत असतानाच अचानक महेशचा फोन येतो. महेश त्यांना सांगतो की संपत ऐक, एक काम कर, त्या ड्रायव्हरच्या कुटुंबाला असला मार ना, बेदम मार. आणि खास करून त्या थेरड्याला खूप माज होता ना त्याला, तो माजच चिरवून टाक. त्यावर संपत सांगतो की काय साहेब, अहो असं निवांत बसून अंग ताटलं होतं, आता चांगले 2-4 फाईटी दिल्या नाही या लोकांना, बरोबर वटणीवर आणतो की नाही बघा ते. महेशचं फोनवरती बोलणं चालू असतं. तो त्याला सांगतो की आणि ऐक, या सगळ्याचे ना एक व्हिडिओ शूट करून पाठव मला. आता तो दांगटाच्या वरती हात उचलायला उठतो करा, पण त्याआधीच तो अचानक बेशुद्धच पडतो धाडकन. आता ते दुसरे दोन्ही गुंडसुद्धा अचानक बेशुद्ध पडतात बाजेवरती. महेश त्याला विचारत असतो, हॅलो काय झालं आहे, हॅलो. पायल आता तो फोन घेते आणि सांगते की तुमचा संपत आता संपलाय बघा, नाही म्हणजे थंडगार सरबत पिऊन अगदी थंडगार झालाय. पायल आता पाण्याला डोळा मारत विचारते की काय, तुम्हाला पण देऊ का थंडगार सरबत. आणि ती घालतच हसायला लागते. म्हणजे हा पायलचा त्या गुंडांना लोळवण्याचा प्लॅन होता हे आत्ता दांगटांच्या लक्षात येतं. महेशचा तर पुलतं प्लॅनची वाटच लागलेली असते. तोपर्यंत इकडे अवनी इतकी अस्वस्थ असते की राजा तिला आता स्वतः खुर्चीत बसवतो. त्यानंतर तिची इतकी काळजी करायला लागतो. तो चौकशी करतो, विचारपूस करतो की तुम्हाला पाणी देऊ का, थांबा मी बघतो पाणी आहे का. त्याला तिथे कुठे पाणीच सापडत नाही. बाहेर हवालदाराला जाऊन विचारतो की साहेब, त्यांनी सकाळपासून काहीच खाल्लं पिलेलं नाही आहे, पाणी कुठे. तेव्हा तो हवालदार सांगतो की तिकडे बाजूच्या खोलीत कोपऱ्यात ठेवलं ना पाणी. राजा जातो आणि अवनीला पाण्याचा एक ग्लास आणतो. अवनी ते पाणी प्यायला तयार नसते. राजासमोर तिच्या खुर्चीत बसतो आणि समजावतो की मॅडम, अहो इतकंही टेन्शन घेणं बरं नाही आहे. हे बघा, आपण जे करतो आहे ते अगदी बरोबरच करतो. तुम्ही एक काम करा, सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं पिलेलं नाही आहे, थोडं पाणी तरी पिऊन घ्या. मी तुम्हाला शब्द दिला आहे की नाही की मी तुम्हाला पुण्याला पोहोचवणार, तर मी माझा शब्द नाही पडू देणार. तेव्हा कुठे अवनी थोडंसं पाणी पिते. राजा तिला आता तो ग्लासभर पाणी प्यायला सांगतो.
त्यावर इकडे हवालदार आता त्या सिनियर इन्स्पेक्टरला म्हणतो की मॅडम बघा, हे प्रेम नाही तर काय आहे? एकदम रागो म्हणण्याची जोडी वाटते ना. त्यावर आता सिनियर इन्स्पेक्टर हसत विचारते की गोष्टी तुम्ही फार जुन्या जमान्यात बाबा. त्यावर तो सांगतो की तसं नाही आहे मॅडम, असं 2 प्रेम करणारे भेटले ना की मला असं. त्यावर ते विचारते तुम्हाला असं आतून भरून येतं ना. पण आता ती सिनियर इन्स्पेक्टर सावध करते त्या हवालदाराला. ती समजावते की गोष्टी आपल्याला लवकर काहीतरी करावं लागेल. या दोघांचं प्रेम खरं असेल तर ॲक्शन घ्यावी लागेल, कारण त्या पोरीचा बाप आता शांत बसेल असं वाटत नाही. तुम्ही त्या पोराची समजूत घाला, म्हणजे तो त्या पोरीला समजावेल. मी तोपर्यंत तिच्या बापाकडे बघते. हवालदार आता आतमध्ये जातो आणि राजाला सांगतो की चल, बोलायचं आहे तुझ्याशी. राजा घाबरतो आणि विचारतो की काय झालं साहेब? अवनीही त्याच्याकडे घाबरून बघते. तेव्हा तो हवालदार त्याच्यावरती ओरडतो की तुला चल म्हणलेलं कळत नाही का रे? आणि काळजी करू नका. राजा अवनीला सांगून जातो की 5 मिनिटात आलो हा. तिकडे आता दुसऱ्या खोलीत घेऊन गेल्यानंतर राजा रिक्वेस्ट करतो की साहेब काहीतरी लवकर करा, नाहीतर ती पोरगी परत जाणार नाही ना, ती स्वतःच्या जीवाचं काहीतरी. अचानकच हवालदार आता त्या राजाला अवनीसोबत लग्न करायचं असा सल्ला काही देतो आणि राजाच्या पायाखालची जमीनच हादरते. हवालदार त्याला समजावतो की जर तुला वाचवायचं असेल ना तिला, तर तुला तिच्याशी लग्न करावंच लागेल. त्यावर धक्क्याने राजा विचारतो की साहेब काही काय बोलताय तुम्ही? तो तिला आता खुर्चीत बसवतो आणि सांगतो की हे बघ, तू जर तिच्यासोबत लग्न नाही केलं तर 3 गोष्टी होतील. आम्ही पहिल्यांदा तर तुला कुदू, कारण त्या पोरीला पळवून आणण्याचा चार्ज तुझ्यावरती लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे ती पोरीचा बाप आहे, तो तुझ्या घरच्यांना संपवून टाकेल. तुझ्या घरच्यांचा पत्ता बी शोधला आहे त्यांनी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते त्या पोरीला घेऊन जातील आणि त्या गेंड्यासोबत लग्न लावतील. राजा विचार करतो की नाही साहेब, मला काहीही करून तिला वाचवायचं आहे. राजाकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नसतो. हवालदार आता राजाला सांगतो की जाऊन त्या पोरीला समजाव. राजा खूपच अस्वस्थ होऊन जातो. राजाला स्वतःच्या जीवाची पर्वा नसते. राजा मनातच विचार करतो की नाही, तुम्हाला जर त्या खोटक्या विमानापासून वाचवायचं असेल ना, तर मी स्वतः मरेन, पण तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. आणि त्यानंतर राजा अवनीकडे येतो. अवनी जेव्हा धक्क्याने मागे वळून पाहते, ती घाबरत विचारते की काय झालं, काय म्हणाले ते लोक? तुला काही केलं तर नाही ना त्यांनी? अवनी तेव्हा त्यांना सांगते की नाही, सांग ना तू मला. राजा आता कसं बसं तरी हिंमत गोळा करून सांगते की लग्न करा म्हणाले ते. अवनी चिडचिड करते की काय लग्न? मी त्या विवाहाशी कधीच लग्न करू शकत नाही, कधीच नाही. त्यावर राजा आता कसं बसं तरी हिंमत गोळा करून सांगतो की तसं नाही, म्हणजे तुमचं माझ्याशी आणि माझं तुमच्याशी लग्न असं म्हणत होते ते. अवनी धक्क्याने विचारते की काय, बरायच ना तू? आपलं लग्न शक्य तरी आहे का ते? अरे लग्नच करायचं नाही आहे म्हणून तर घरातून निघून आले ना मी, आणि आता तू लग्न करायला सांगतोय. त्यावर राजा वचकतो की मी करायला सांगत नाही आहे, ते लोक म्हणतायत म्हणजे खोटं लग्न करा असं सांगतायत. अवनीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो, पण राजा समजावतो की हे बघा, आपल्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आहे म्हणाले ते, त्यामुळे तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. हे बघा, जर तुमच्या बाबाने तुम्हाला परत नेऊ नये असं वाटत असेल, जर तुम्हाला त्या खोटक्या विमानाशी लग्न करायचं नसेल, तर तुम्हाला हे लग्न तरी करावंच लागेल. पण हे खोटं लग्न आहे. हे बघा, जर तुम्हाला तुमची स्वप्न, तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर हे तुम्हाला करावंच लागेल. राजा इतकं तळमळीने, इतकं पोट तिडकीने समजावत असतो की अवनी आता विचारात पडते. बाहेर महेश चंद्रकांतकडे येतो आणि तो सांगतो की बाबा गडबड झाली, ते मारण्याचे व्हिडिओ नाही मिळू शकत. चंद्रकांत त्याच्यावरतीच खवळतो की एक काम तर तुझ्याकडून होत नाही ना, युजलेस. आता चंद्रकांत तडकाफडकी जातो आतमध्ये आणि अवनीवरती जबरदस्ती करतो की चल इथून चल. त्यावर आता पोलिस तिथे हजर होतात. राजा पुढून धमकवतो की तुम्ही असं नाही घेऊन जाऊ शकत त्यांना. त्यावर पोलिससुद्धा, ते सिनियर इन्स्पेक्टरसुद्धा त्यांना सांगते की मी म्हटलं ना की तुम्ही असं नाही घेऊन जाऊ शकत बळजबरीने. त्यावर आता चंद्रकांत त्याला धमकावायला लागतो की तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? एकदा का वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला ना तुम्हाला की मग कळेल. तेव्हा ती सिनियर इन्स्पेक्टर समोरून चॅलेंज करते की आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन येऊ देत, मग बघू काय करायचं ते, चला. चंद्रकांत बाहेर जाऊन आता फोनवरती बोलतो. तेव्हा ती सिनियर इन्स्पेक्टर हुशारीने अवनीला समजावते की हे बघ, आपल्याकडे आता फारसा वेळ नाही आहे.
जर एकदा का वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला ना मला अवनी, तर मी पुढे काहीही करू शकणार नाही आहे तुमच्यासाठी. तुला मला गुपचूप तुझ्या वडिलांकडे सुपूर्द करावं लागेल. आणि त्यानंतर आता राजा अवनीचं पोलीस स्टेशनमध्येच लग्न लावून देण्यासाठी ते सगळी तयारी करतात. हवालदारांना सगळ्या गोळा करून, त्यांची टीम गोळा करून ती सिनियर इन्स्पेक्टर सगळी तयारी करायला सांगते. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण छान ट्विस्ट बघणार आहोत की राजा अवनीचं लग्न झालं. त्यानंतर पोलिस स्वतः राजा अवनीच्या मध्ये अंतरपाठ धरतात. गुरुजींना बोलावून त्यांनी सगळी तयारी केलेली असते. मंगळाष्टिका म्हणत चंद्रकांतच्या नजरेसमोर विवांच्या नाकावर टिचून ते पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांच्या टीमसोबत मिळून राजा आणि अवनीचं लग्न लावतात सुद्धा. पोलीस स्टेशनमध्येच एकमेकांच्या गळ्यात हार घालून राजा अवनीचं लग्न संपन्नसुद्धा होतं. आणि तेव्हाच राजा या सगळ्यांच्या दबावाने का असेना, परंतु अवनीसोबत लग्न करण्याचं त्याचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. राजा स्वतः अवनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. प्रेक्षकांनो, भाग कसा होता ते कमेंट करून कळवा. आणि बाई तुझा आशीर्वाद मालिकेचे पुढचे एपिसोड्स पाहण्यासाठी आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा.